काय प्रश्न काय विचारा? आपल्या देशाचे न्यायपीठाचे न्यायाधीश म्हणतात सीजे सूर्यकांत की आम्हाला आंदोलनातले व्हिडिओ बघायला वेळ नाहीये, हे वेळ खर्च करायला आम्हाला तो करावा वाटतो. मला न्यायपीठ जे CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला लेटेंटचे व्हिडिओ बघायला टाइम आहे आणि जे विद्यार्थ्यांवर जे अत्याचार होत आहे, जे जंतर मंतरवर लाठीचार्ज होत आहे, ते व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही. तर मग ह्युमन राईटचं व्हायोलेशन होते आणि तुम्ही एक चीफ जस्टिस एका संविधानिक पदावर असताना सुद्धा तुम्ही असं म्हणतायत की आम्हाला या गोष्टीसाठी वेळ नाही. तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाहीये. जसा धर्मेंद्र प्रधानना जसा ते मोरल अकाउंटेबिलिटी घेऊन ते रिझाईन करायला पाहिजे. मला सूर्यकांतजींना हा जो एवढा मोठा मोर्चा जो झालेला आहे ती त्यांचीच देण आहे आणि मला त्यांना असं सांगतो, मी त्यांना धन्यवाद बोलतो की तुम्ही या देशाला एकत्रित करण्याचं जो काम केलेलं आहे ते आणि जसं धर्मेंद्र प्रधानजीने मोरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तरी राजीनामा दिला पाहिजे. मी CJI सांगू इच्छितो की तुम्ही पण मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण तुम्ही घरी गेल्यावर आपल्या मुलांना कसा चेहरा दाखवू शकता असल्या गोष्टी बोलून. क्या कहना चाहते हो आप? प्रोटेस्ट में आए हो, क्या आपकी मांग क्या है, किस लिए आए हो आप यहाँ? धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा देना चाहिए अपना एज एन एजुकेशन मिनिस्टर, और जो सुसाइड किया है बच्चों ने उनके घर वालों को रेम्यूनरेशन मिलना चाहिए, उनके घर वालों को कॉम्पनसेशन मिलना चाहिए, और जो नीट का पेपर है वो लीक नहीं होना चाहिए. इतने सारे बच्चे 25 लाख बच्चे उसके लिए हर साल एग्जाम देते हैं और 1 लाख सीट्स है हमारे पास. क्या बताएं? तो आप यहाँ पर आए हो, यहाँ लॉन्ग मार्च में आए, अभी आपकी मांग क्या है कि क्या होना चाहिए इस मार्च? अभी बहुत ज्यादा विद्यार्थी मार्च में शामिल हुए. मैं यहाँ पे सिर्फ रेजिग्नेशन के लिए नहीं आई हूँ, मुझे चाहिए सिस्टम में चेंज, NTA में चेंज. जो भी डिस्क्रिपेंसीज हुई हैं, ये पेपर लीक क्यों हुआ है, कौन कौन रिस्पॉन्सिबल है, वो सारा ट्रांसपेरेंसी आना चाहिए इस गवर्नमेंट में. एंड नॉट जस्ट दिस, मुझे बाकी सारी चीज़ों में भी चाहिए. अगर गवर्नमेंट 12 साल से रनिंग में है तो फिर क्या क्यों नहीं हुआ है? जो वो डेवलपमेंट्स बना रही है, इंफ्रास्ट्रक्चर, रोड्स, मेट्रो वगैरह, ये रूट ग्राउंड रूट लेवल तक के लोगों तक तो पहुँच नहीं रहा है. जो एजुकेशनल रिफॉर्म्स वहाँ पे टॉप पे बनते हैं, वो गवर्नमेंट जिला परिषद डिस्ट्रिक्ट लेवल पे तो इम्प्लीमेंट नहीं हो रहे. ये सारी चीज़ों की अकाउंटेबिलिटी गवर्नमेंट क्यों नहीं ले रही है? गवर्नमेंट के अंडर आता है स्टेट गवर्नमेंट, स्टेट के अंदर आता है बाकी सारी चीज़ें. गवर्नमेंट उन सारी चीज़ों को अकाउंटेबल क्यों नहीं रख रही है? ये पूरा फॉल्ट गवर्नमेंट से स्टार्ट होकर सिस्टम से, ब्यूरोक्रेट से, सारी चीज़ों में आता है. मुझे पूरे सिस्टम में चेंज चाहिए एंड नॉट जस्ट एक रेजिग्नेशन. एक रेजिग्नेशन से चीज़ें नहीं बदलेंगी. इट्स बिन लाइक हिस्ट्री में ऐसा हुआ है, एक रेजिग्नेशन दो, दूसरा पोस्ट दे दो, वो नहीं चाहिए मुझे. अगर रेजिग्नेशन मिल रहा है तो उसके साथ साथ आगे का सोल्यूशन भी चाहिए. पूरा सिस्टम बदलना चाहिए. मैं इस वजह से यहाँ पे हूँ, नॉट जस्ट वन रेजिग्नेशन. बीजेपी की तरफ से बताया जा रहा है कि कांग्रेस के जब सरकार थी तब भी ऐसे ही प्रकार हुए थे, तो ये दाखिला जो है पुराना वो भाजपा की तरफ से दिया जा रहा है. आप स्टूडेंट की हैसियत से कैसे देखते हो इसको? अरे तो गवर्नमेंट का काम होता है, अगर एक ने गलत काम किया तो आप भी उसको कंटिन्यू थोड़ी करोगे. आप रिफॉर्म लाओ ना, आप चेंज लाओ. आपकी गवर्नमेंट रनिंग में है तो आपको अपने आप को अकाउंटेबल हो. पहले ने क्या किया, दूसरे ने क्या किया, उसकी तो चीज़ें नहीं हो सकती. आपकी गवर्नमेंट है, आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है कि आपने जो ब्रोशर दिया है उसमें जो बोला है वो सारी चीज़ें करके दिखाओ. इतना पैसा लेते हैं गवर्नमेंट फंड, ये सारा फंड, टैक्स लेते हैं, GST लेते हैं, जो हम सांस लेते हैं उसमें भी GST लगा देते हैं. इन सारी चीज़ों का अकाउंटेबिलिटी कहाँ है? वो ट्रांसपेरेंसी कहाँ है? वो इतना पैसा देते हैं गवर्नमेंट को. ये मांग क्या है आपकी? अभी आप आए हो यहाँ पर, मांग क्या कर रहे हो? मुझे पूरा सिस्टम रिफॉर्म होकर चाहिए. मुझे एक रेजिग्नेशन नहीं चाहिए. पूरा एजुकेशन सिस्टम, पूरा गवर्नमेंट सिस्टम भी चेंज चाहिए. यही आता मी इथं का आले माहिती का, आपल्या मराठी कलाकार आहे ना, त्यांचे सिनेमे चालत नाही. बॉलिवूडचे सिनेमे आपण का बघतो का? आता त्यांची सांगा बरं, कुठली पोरं त्यांची आता इंडिया शिकलेत ते आपल्यासाठी उतरणं. आता त्यांनी पोस्ट टाकल्यात, कारण का आता एवढं त्यांना कळलंय की आता आपले सिनेमा आपल्या ऍक्टिंगवर येईल म्हणून ते आता आपल्यासाठी आहेत. नाही ते आता आपल्यासाठी नव्हते. कुठल्याही सेलिब्रिटीची पोरं आता इंडिया शिकली नाहीयेत, सगळे बाहेरच्या देशात शिकतायत म्हणून ते आपल्यासाठी उतरत नाहीयेत मैदानामध्ये. आणि त्यांनी आता ज्या पोस्ट टाकल्या, त्यांचे आता नवीन नवीन लेटेस्ट सिनेमे आलेत बॉलिवूड लोकांचे, म्हणून ते आता फक्त ते आपल्याला ब्लॅकमेल करतात का सिनेमे आपल्या नावावर आपल्या ह्याच्यावर बनवतात, पण आपल्या साईडने ते काही नाही आहेत. मला हेच सांगायचं आहे की तुम्ही काही सिनेमे पोरांनी ना घरच्यांचे पैसे देऊन बघू नका, ते सगळे फेक आहेत. ते आपल्या साईडने कोणी उतरत नाहीत. कुठे गेले तुमचे आयडल मॅच आत्ताचे? ज्यांना तुम्ही आयडल मॅच मानता ते आपल्यासाठी आता उतरलेत का रोडवर? उतरलेत का? कोणी आपल्यासाठी आता रोडवर उतरत नाही. आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे. म्हणून या मोर्चामध्ये सामील झालेला आहे. तर सध्याच्या कंडिशननुसार आपण जर बघितलं
तर हे भारत सरकार जे आहे ते आपल्या लोकशाहीची गळा दाबून नाही तर तोंड दाबून हत्या केलेला आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, सरकारला जर एवढं भेव वाटत असेल तर त्यांनी काल ऑनलाईन येऊन सगळं काही त्यांचं मत मांडले पुढे. तुम्ही 5-6 वर्ष काय झोपलं होतात का, जेव्हा 5-6 वर्षापासून लगातार पेपर फुटी होत होती? तुम्ही आता सगळं सांगताय की हां हे एक थेंबे थेंबे तळी साचे जसं म्हणतात तसं हे सगळा राग आत्ताच निघतोय. जर बघितलं तर माझं म्हणणं असं आहे की धर्मेंद्र प्रधान सरांना असं म्हणणं आहे की माझं, तुम्हाला कमीत कमी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवा, आम्ही तुम्हाला काही आमचे मुद्दे मांडू तुमच्या पुढं, त्याची उत्तरं आम्हाला ठोस पाहिजेत, जे की आम्हाला सगळ्यांना सॅटिस्फाय केलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये तेवढी जर हिंमत नसेल प्रेस कॉन्फरन्स ठेवण्याची, सरळ सरळ तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही या पदावर टिकण्याच्या लायकीचे नाहीत. आणि राहिली गोष्ट, तुमच्या खालच्या तुम्ही अधिकाऱ्यांना काढून टाकून देऊन तुमच्या जवळच्याच अधिकाऱ्यांना ठेवताय, हे कुठं ना कुठं चुकीचं आहे. एवढं सांग तुम्ही. जो भारत देशाची युवा पिढी आहे ती भारत देशाला भविष्यात चालवणारी आहे आणि त्याच पिढीसोबत जर अन्याय होत असेल, त्याच पिढीसोबत जर भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतो. पहिले ज्या दिवशी आम्ही पीसफुली प्रोटेस्ट चालू होता त्या दिवशी विद्यार्थ्यांना आतंकवादी समजून जो हल्ला करण्यात आला तो आमच्यासाठी एकदम वेदनादायी होता. त्याच विरोधात आम्ही या पुण्यामध्ये आंदोलन पुकारलं आहे, त्याच्यामुळे इथं आलेलो आहे आम्ही. आणि या आंदोलनाची महाराष्ट्राने आणि सरकारने नोंद घ्यावी आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तात्काळ देण्यात यावा ही विनंती. प्रोटेस्ट मध्ये आली आहे तू, काय नेमकं कशासाठी? मी स्वतः एक नीट ॲस्पिरंट आहे. मी मागच्या वर्षी स्वतः नीट दिली होती आणि मला असं वाटतंय इतक्या वर्षांच्या पेपर लीक नंतर आता फायनली लोकांचे डोळे उघडलेत की आपला नीट पेपर हा सोपा पेपर नाहीये. ह्याने तुमच्या भविष्यातले डॉक्टर कोण आहेत हे तुम्हाला कळतं. तर आता हे होणं गरजेचं होतं. प्रोटेस्ट मध्ये आली आहे, मागण्या काय करताय तुम्ही नेमकं? आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा रेसिग्नेशन हवा आहे. आम्हाला अकाउंटेबिलिटी हवी आहे. दिल्लीमध्ये जे मुलांना मारलं गेलंय त्यांच्यासाठी आम्हाला कॉम्पन्सेशन हवं आहे. त्यांच्या अगेन्स्ट जे काही FIR झाले ते आम्हाला कॅन्सल केलेले हवेत. आणि जे काही पोलीस त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते की त्यांनी एक्सेसिव्ह फोर्स यूज केले त्यांना आम्हाला अकाउंटेबल करायचं, त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यामुळे तुला काय वाटतं, जर झाला तर काय होईल, नेमकं काय बदल होईल? मला असं वाटतं की जे कोणी नवीन येईल ते, माझी इच्छा आहे की त्यांनी सिस्टमला बदलायचा प्रयत्न करावा. ही तर माझी खूप मनापासून इच्छा आहे. पण भविष्यात काय होतं हे आपल्याला माहिती नाही. पण आम्ही पहिला पाऊल उचललं आहे राजीनामा मागून.